गणपती फेस्टिवल मस्त मजेत साजरा होतोय ना. मशगूल असतो आपण सगळे हिंदू लोक आपल्या सण आणि उत्सवामध्ये. मग आम्ही सण साजरे करतोय ना. आमच्या घरात मस्त रोषणाई आहे. आमचं खूप छान चाललेलं आहे ना. पोरं बाळं अमेरिकेतनं व्हिडिओ कॉलिंगवर रोज भेटत आहेत. कुणाची ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, कुणाची साऊथ आफ्रिकेत आहेत. काय आम्हाला तसं फारसं या देशाविषयी काही देणं घेणं नाही. आता उगीच आम्ही राहायचं म्हणून राहतो. असे उद्गार प्रत्यक्ष मी ऐकलेत काही लोकांकडून आणि म्हणून मी तडफडून बोलतोय. आपण ना एक वेळ आता नेटफ्लिक्स किंवा ज्या काही तुमच्या स्वतःची करमणूक करून घेण्याच्या संकल्पना आहेत ना, ते सगळं बघण्याच्या ऐवजी संसद भवनमध्ये काय चालू आहे याचं टेलिकास्ट जर आपण पाहाल ना, तर कदाचित कदाचित तुमच्यात मला अजूनही आशा आहे थोडी सुधारणा होऊ शकेल. सर्वांसाठी मी बोलत नाहीये. ज्यांना भारत देश, ज्यांना शाळेपासून भारत माझा देश आहे ही प्रार्थना आणि त्याच्याविषयी अभिमान आहे, अशा लोकांना जास्त काही सांगावं लागणार नाही. फक्त त्यांचं जर दुर्लक्ष होत असेल तर त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं इतकं नक्की सांगेन त्यांना. पण काही लोकं जी आहेत ना, जे संपूर्णपणे दुर्लक्षच करतात आणि मस्त आपल्या आपल्या कोशात मशगूल आहेत, त्यांना जरा संसद भवनातल्या ह्या गमती-जमती मी सांगू इच्छितोय. एकतर तो राजकुमार जो पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहतोय, सगळी स्क्रिप्ट तयार मिळते, कुठे कसा व्हिडिओ काढायचा आहे, सगळं काही चालू आहे यथोचित. फॉरेनमधून पैसा त्याला येतोय सत्ता पालट करण्यासाठी, बाय हुक ऑर क्रूक. मग तिथे धार्मिक दंगे झाले, कत्तली झाल्या तरी चालतील, पण सत्ता पालट झाला पाहिजे. बांगलादेश एपिसोड शुड बी रिपीटेड इन इंडिया ऑल्सो, असं त्याच्या कानात सांगितलं गेलंय. आणि संसद भवनमध्ये तुम्हाला लाखो लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या पवित्र जागेमध्ये जिथनं देश चालवला जातो, त्या ठिकाणी काही येण्याची, जाण्याची, तिथे बसण्याची, तिथे बसल्यानंतर बोलण्याचं तारतम्य राखण्याची एक काहीतरी प्रथा आहे, परंपरा आहे, कायदे आहेत, नियमावली आहे. याचा सुद्धा विसर पडण्यासारखा असा हात पसरून वगैरे बसणं आणि वाटेल ते बरळणं, देवादिकांचे फोटो येऊन नको तो अपमान करणं हिंदुत्वाचा, हिंदू धर्मयांचा, त्यांच्या देवांचा, आणि म्हणे प्राईम मिनिस्टरचं स्वप्न. अ लिटल बिट ऑफ मॅच्युरिटी सेन्स ज्याला मी म्हणतो, तो सुद्धा जरी तुम्ही या ज्या घराने तुम्हाला 2-2, 3-3 पंतप्रधान दिले, त्या घराण्यात राहून सुद्धा तुम्ही शिकत नाही वयाच्या 54व्या वर्षापर्यंत. शोकांतिका वाटते मला. आणि अशा माणसाच्या हातामध्ये देश द्यायला सुद्धा जनता तयार, इतकी लाचार जनता आणि इतकी अविचारी, खेद वाटतो. संसद भवनमध्ये सध्या गाजतोय विषय अमेंडमेंट इन वक्फ ॲक्ट. 1947 साली जी काही फाळणी झाली आणि त्यानंतर पाकिस्तानची निर्मिती होऊन इथल्या मुसलमानांनी तिकडे जायचं ठरलं आणि प्लस 55 करोड रुपये आपण त्यांना दिले. त्यानंतर राहिले मुस्लिम 3-3.5 करोड. त्यांची संख्या झाली आज 25 ते 30 करोड. आणि मग त्यावेळेस जे लोक इथून सोडून गेले, त्यांची घरदारं राहिलेल्या लोकांना मिळावी, येणाऱ्या लोकांना मिळावी, यासाठी तरतुदी केल्या होत्या. पण त्या योग्यरित्या हिंदू, शीख, सिंधी लोक जे कोणी तिकडून ह्या प्रांतामध्ये आले आपल्या भारत देशामध्ये, त्यांच्यासाठी त्या योग्यरित्या वापरल्या गेल्या नाही. आणि नंतर मग वक्फ कायदा अस्तित्वात आणून जास्तीत जास्त जमिनी आणि हाऊस प्रॉपर्टीज, त्यानंतर मग मोकळ्या जागांमध्ये मशिदींची बांधकामं, हे सगळं होत गेलं. आणि आज भारत देशामधला तिसरा जमीन मालक सर्वात मोठा हा वक्फवाले लोक आहेत.
आता मग या वक्फच्या अमेंडमेंट ॲक्ट जेव्हा पास करायचा आहे आपल्याला, काही दुरुस्त करून तो कायदा संमत करायचा आहे, त्याच्यासाठी ही संसद भवनमध्ये विचारांची लढाई सुरू आहे. आणि मग विचारांची लढाई लढताना ऑस्ट्रेलियात शिकून आलेले लाल टोपी घालून मिरवणारे आपले समाजवादी पक्षाचे एका मोठ्या नेत्याचे चिरंजीव, ते जे काही बहस करतायत ना संसद भवनमध्ये, त्याच्यातनं अक्षरशः ते त्या धर्माच्या, मुस्लिम धर्मियांपुढं लाळ घोटतायत हे चक्क दिसतंय. म्हणजे मतांसाठी तुम्ही किती लाचार होता. एका महाशयानी, एका खासदारांनी जर असं सांगितलं, जर वक्फच्या बोर्डमध्ये तुम्ही नॉन मुस्लिम लोकांची एंट्री करत असाल, तर मग तुम्हाला अयोध्याच्या राम मंदिराच्या बोर्डामध्ये इतर धर्मीय घेतले तर का चालत नाही? बालिश प्रश्न. वक्फ ॲक्ट काय आहे याचा पूर्ण अभ्यास न करता उचलली जीभ लावली टाळ्याला, असं जेव्हा एखादा MP बोलतो निवडून गेलेला, तेव्हा त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अयोध्या बोर्ड, राम मंदिर आत्ता स्थापित झालं. जे आमचं आहे ते आम्हाला मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टपर्यंत लढाई लढावी लागते. 30-30, 40-40 वर्ष खटले चालतात. हीच या देशातली शोकांतिका आहे. आज आपण काहीतरी शिकलं पाहिजे ऑस्ट्रेलियाकडनं, फ्रान्सकडनं. जे काही चालू आहे ना तिथे, इफ यू डोंट वॉन्ट टू फॉलो आवर रूल्स अँड रेग्युलेशन्स, यू मे गेट आउट फ्रॉम आवर कंट्री. डायरेक्ट आदेश दिलेले आहेत. अरे लेडी पंतप्रधान आहे, लेडी ऑस्ट्रेलियाची. मग हा खमकेपणा आपल्या इथं आपण आणू शकत नाही, कारण संविधान. अहो, ठराविक समाजाची हेटळणी करायची आणि संविधान पुढं करायचं. यामध्ये आपल्या हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण करून ठेवली आहे. याची सुद्धा जाण काही आपल्या जातीपातींना होत नाहीये आणि त्याच्यामुळंच मग तिसऱ्या माणसाचं फावतंय हे सुद्धा कोणाला कळत नाहीये. येणारं संकट किती मोठं असू शकतं याची कल्पना सुद्धा नाहीये. आज बांगलादेशचे व्हिडिओ बातम्यातनं बघताना तुम्हाला अंगावर काटे येत नाहीयेत. मग हे होऊ शकत नाही आपल्या इथं. एक इशारा, डायरेक्ट भाषणात बोलतायत. डायरेक्ट तुमच्या वर्दीवाल्या ACPच्या रँकच्या माणसाला सुद्धा या धर्मातला एक नेता धमकी देतो की दौडा दौडा के मारूंगा. 15 मिनट के लिए, 10 मिनट के लिए पुलिस को बाजू में हटाओ, फिर हम दिखा देंगे कि हम 25 करोड़ कैसे 1,30,00,000 के बराबर है, उनसे भी ज्यादा है, दिखा देंगे हम. सिर्फ हमारा एक इशारा काफी है. धमक्या मिळतायत तुम्हाला आणि तुम्ही गपचूप मूग गिळून गप्प बसताय आणि तुम्ही तुमच्यातलीच दुफळी दाखवून तुम्ही त्यांना सपोर्ट करताय. संसद भवनमध्ये हास्यास्पद वादविवाद. वेणुगोपाळ नावाचा एक खासदार आहे, अतिशय हास्यास्पद वादविवाद इंग्लिशमध्ये बोलत होता तो. अरे इतकी तुम्ही लाळचाटूपणा करता. ऑन द कॉन्ट्ररी, JDU, who has supported this government in 2024, they have supported directly to the government. Not to support only. त्यांचं म्हणणं एकच आहे की जे सत्य आहे, जे चुकीचं आहे ते बदललं गेलंच पाहिजे. आणि ज्या सत्याचा अतिरेक माजलाय तिथं कुठेतरी पायबंद घालता यायलाच पाहिजे. अदरवाईज हा देश धोक्यात येऊ शकतो. असं जेव्हा साथ देणारे सत्ताधाऱ्यांना काही खासदार बोलतात तेव्हा खरोच आनंद होतो की अरे कुठेतरी सच्ची भारतीयता मनात जिवंत आहे काही लोकांच्या. काही लोक झटतायत त्यासाठी. अल्पसंख्याक वक्फ प्रॉपर्टी ॲक्ट. अरे त्या लाल टोपीवाल्याच्या बंगल्यावरती जेव्हा वक्फची लोक जातील ना की हा बंगला तुझ्या बापजाद्याचा नाही आहे, ही जमीन आमची होती आणि देर इज नो कंपल्शन टू शो एनी डीड ऑफ दॅट पर्टिक्युलर लँड. आता खुद्द मुस्लिम धर्मियांचीच कित्येक 130 कुटुंब विस्थापित झाली आहेत, कारण त्या जागेवरती जिथं या झोपड्या किंवा थोडीशी कच्ची घरं बांधली गेली आहेत तिथं त्या वक्फ प्रॉपर्टीने नोटिसा दिल्यात. या वक्फ बोर्डाने त्यांना नोटिसा दिल्या आणि ती जागा खाली करायला सांगितली आहे. 7 स्टार हॉटेलची बिल्डिंग, त्याच्यावरती ताबा मागितलाय आज. हे कुठेही घडू शकतं. मग याला पायबंद घातला पाहिजे की नाही?
जे कायदे कालबाह्य होत चाललेत त्यांना बदलणं या राष्ट्राच्या उभारणीसाठी अत्यंत गरजेचं आहे. ही साधी गोष्ट जर अपोजिशनला कळत नसेल तर ते फक्त मतांसाठी लाचारी पत्करतायत हे प्रत्येक माणसाने ओळखलं पाहिजे. त्यांना व्होट देणाऱ्या माणसांनी सुद्धा ओळखलं पाहिजे. मित्रांनो, जीव तडफडतोय आणि म्हणूनच हा फौजीचा मुलगा अशा विषयांवरती जागृती करण्यासाठी असे छोटे मोठे व्हिडिओ बनवतोय. Try to understand the feelings. Try to understand the love about my country. Yes, तिरंगे के बारे में मुझे बहुत नाज है और इसका फहराना रुकवाना चाहते हैं लोग. रुकेगा तो नहीं, बिल्कुल नहीं रुकेगा, क्योंकि बहुत सारा लहू देकर ये आजादी मिली है. कितने सारे परिवार उजड़ गए हैं इस तिरंगे को आजाद करते करते. पण मित्रांनो, शोकांतिका वाटते मला की आपल्या या हिंदुस्थानचे तुकडे करण्यासाठी काही मंडळी आज 9 राज्य उद्ध्वस्त झाल्यात जमायत. तिथे कोणताही हिंदू जाऊन आपली हालत काश्मीरच्या पंडितांसारखी करून घेऊ इच्छित नाही. इतकी वेळ आलेली आहे आणि तरीही आपण घोरच झोपायचंय. मतांसाठी आणि सत्तेसाठी आणि खुर्च्यासाठी 60-60 वर्षात तुमची भूक भागत नाही. तुमची 9-9 मजलीची बिल्डिंगचं तुमचं घर उभं राहणार आहे. एका पक्षाच्या छत्रछायेखाली कुठून आला हा पैसा? तुम्ही पर्स घेऊन कुठेही कामाला गेला नाहीत आणि तुमच्या नावावर 900 कोटी दिसतायत ॲफिडेव्हिटमध्ये. कुठे कामाला गेली होती बाई? हा जाब तुम्ही मतदार म्हणून विचारू शकत नाही. मित्रांनो, खूप मोठं संकट घोंगावत आहे. वक्फ प्रॉपर्टी ॲक्ट किंवा वक्फ बोर्ड ॲक्ट हा जो काही वक्फच्या बाबतीत कायदा बदलण्यासाठी संसदेमध्ये बिल येणार आहे, त्याच्यासाठी संसदीय समिती नेमावी लागली. आणि काय बोलतायत? सत्ताधारी पक्षाला त्यांच्या काही कट्टरवादी हिंदुत्ववादी लोकांना खुश करण्यासाठी फक्त हा बिलाचा देखावा केला जातोय, असेही सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. भारत देशाचे तुकडे करण्यासाठी हे सत्ताधारीच असूसलेले आहेत, इथं दंगे निर्माण करण्यासाठी हे सत्ताधारी असूसले आहेत, अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. कुणा एका ऋषीमुनींनी काहीतरी थोडीशी बोलण्यात चूक केली म्हणून तुमचा संभाजीनगरचा एक नेता आपल्या या महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टरला डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर धमकी देतोय की मैं ऐसी रैली लेके आऊंगा कि दुनिया देखती रह जाएगी और मैं क्या करूंगा कुछ पता नहीं. अरे, तुमच्या या स्वातंत्र्य जे दिलंय ना तुम्हाला घटनेने, त्याचा तुम्ही वारेमाप अतिशय म्हणजे स्वैराचाराप्रमाणे जर तुम्ही उपयोग करत असाल आणि जर तुम्ही अशा धमक्या देणार असाल, तर मग गारगोटीवर गारगोटी घासली ना तर तो विस्तू निर्माण होतोच. नका न करू हे प्रकार. जे तुमच्यामध्ये सामंजस्याने वागत नाहीत ना, त्यांना सामंजस्याने वागण्यासाठी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरा. तो लॉ ग्रॅज्युएट असदुद्दीन ओवेसी संसद भवनमध्ये म्हणतो की गव्हर्नमेंट इज एनिमी ऑफ मुस्लिम्स. डायरेक्ट स्टेटमेंट करतो तू. काय म्हणजे काय सांगू इच्छितो तुझ्या समाजाला? तलवारी हातात घ्या म्हणून सांगतोयस? अशी बेताल वक्तव्य या संसद भवनमध्ये चालू असतात. कमीत कमी मला असं वाटतं की सगळ्या मतदारांकडे आता आजकाल घरामध्ये TV आहे आणि हा लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याची सुरुवात कधीपासूनच झालेली आहे. थोडा वेळ काढा आणि या संसद भवनमध्ये ना तुम्ही निवडून दिलेला नेता काय बोलतो, तो खरा कोणाकडने मनातून, याची जरा जाण घ्या आणि ह्या अशा नेत्यांना ना त्यांची जागा दाखवण्यासाठी तयार राहा. More than करोडो सॅल्यूट टू प्रशांत किशोर who is entering in this field. रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर ही व्यक्ती प्रसिद्ध आहे, ज्याने आता बिहारमध्ये गेली 2 वर्ष पदयात्रा सुरू केलेली आहे आणि अनंत गावांमध्ये तो चालत भटकतोय. त्या व्यक्तीला नक्कीच यश यावं अशीच मी शुभेच्छा देतो. पण असे प्रशांत किशोर प्रत्येक राज्यातनं पेटून उठले पाहिजेत. त्यांनी गरीबातल्या गरीब आणि देशसेवा किंवा आपल्या राज्याची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना आव्हान केलं आहे की आप इलेक्शन लढाओ, मैं आपको जितवा दूंगा.
आपका पैसा फॉर्म फी मैं भरूंगा. आणि निरपेक्षरित्या, कुठे लांडी लबाडी केलेला माणूस नाही आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर तो आज हळूहळू पुढे चाललेला आहे आणि उद्याचं हे उभरतं नेतृत्व आहे असं मला तरी जाणवतंय. आता तो म्हणतोय की मी कोणतं पद घेणार नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, पण पद न घेता सुद्धा हा बरीच मनापासूनची देशसेवा करू शकतो हे निश्चित दिसते त्याच्या वक्तव्यावरनं. मित्रांनो, हा वक्फ बोर्ड ॲक्ट ह्याच्यामध्ये अमेंडमेंट झालीच पाहिजे आणि जितक्या म्हणून जमिनी बळकावल्या गेल्या आहेत याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊन त्या सर्व जमिनी, ते सर्व जे काही इमारती असतील त्या, ज्याचं काही डीड त्यांच्याकडे उपलब्ध नाही अशा सगळ्या इमारती ताब्यात घेऊन सरकारने त्याचा योग्य वापर सुरू केला पाहिजे. आणि खरोखर अल्पसंख्याक जे आहेत त्यांना फक्त खिरापत वाटा. आता सध्या जे अल्पसंख्याक म्हणून मिरवत आहेत 1950 पासून, ज्यांची लोकसंख्या 25 कोटी आहे, आम्ही 25 कोटी लोक तुम्हाला बघून घेतो, सरतन से जुदा करेंगे अशा धमक्या देणाऱ्यांना हा आयोग बरखास्त करा. त्यांच्याकरता कोणत्याही फॅसिलिटी देण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना. आता कोण म्हणतं पिछडे आहेत ते? कोण म्हणतं? अहो, गरिबी आणि दारिद्र्य त्यांच्यातलं हळूहळू संपत गेलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांची माणसं आहेत. ऑन द कॉन्ट्ररी, खालचा समाज आपण ज्याला म्हणतो त्यांच्यामध्ये अजूनही खूप वंचित लोक आहेत. जैन समाज अल्पसंख्याक आहे, शीख समाज अल्पसंख्याक आहे. जैन समाज हा व्यापारामध्ये पुढं आहे. स्वतःची बुद्धिमत्ता वापरून व्यापार करून कधीही त्यांनी लाचारीसारखे हात पसरले नाही आहेत. शीख समाज ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप लोक आहेत, त्यांची गॅरेज आहे, कष्टाची कामं करतात, खेतीबाडी करतात पंजाबमध्ये. कधी त्यांनी आरडाओरडा केला की आम्ही अल्पसंख्याक आहोत? त्यांनी करायला पाहिजे असं मी त्यांना सुचवीन. सध्या ज्या अल्पसंख्याक म्हणून ज्या लोकांना फॅसिलिटी देत आहे त्या रद्द करा आणि आम्हाला 4 धर्मांना सुरू करा: पारसी, सिख, जैन अँड बौद्ध. दे आर द रियल मायनॉरिटी पीपल. मित्रांनो, नियमावली आणि कायद्यामध्ये बदल होणं हे आपल्या देशाच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचं आहे. मग ह्याची किंमत कशाही पद्धतीने मोजली तरीही प्रत्येकाची मानसिक तयारी पाहिजे. आणि या कोशातनं ना आता बाहेर या. माझं पोरगं अमेरिकेत आहे, माझी पोरगी व्हिडिओ कॉलवर बोलते, माझं पोरगं ऑस्ट्रेलियात आहे, माझं पोरगं आफ्रिकेत आहे, माझ्या पोराला 1 कोटीचं पॅकेज आहे, मला काय देणं घेणं नाही देशाशी. या प्रवृत्तीमधनं थोडं बाहेर या. ज्या दिवशी घरावर हल्ला होईल ना त्या दिवशी तुमचं पोरगं ऑस्ट्रेलियातनं फक्त तुमचे व्हिडिओच्या कॉलवर तुम्हाला घायाळ झालेलं बघेल. आणि हे चुकवायचं असेल ना, हे होऊ द्यायचं नसेल ना, तर मग जरा एकोप्याने वागायला शिका. जसे 5 वेळा ते लोक एकत्र येत आहेत ना डोक्यावर टोपी घालून, तसे तुम्ही आठवड्यात एकदा तरी एकत्र या. एका मोहल्ल्यातली 50 माणसं तरी एकत्र या. नाही, सुधारणा अजूनही होत नाही आहे म्हणून जीव तडफडतोय. तरी पण लेट अस होप सम पॉझिटिव्ह थिंग्स इन नियर फ्युचर अँड ऑल द बेस्ट to amend the Waqf Act so that to take back all the illegal properties from Waqf Board. इतकंच मी म्हणू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास खूप लोकांमध्ये हा शेअर करा आणि उद्यापासूनच संसद भवनमधलं कामकाज ह्यासाठी बघा की निवडून गेलेली लोकं किती पात्रतेची आहेत, किती जण बोलतात, किती जण डिबेटमध्ये भाग घेतात, किती जणांकडे ती बुद्धिमत्ता आहे, कोणताही मुद्दा पटवून देण्याची, कोणत्याही मुद्द्याला उत्तरं देण्याची सत्ताधारी पक्षामध्ये किती हुशार मंडळी आहेत, ती कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आकलन करूया. पुढच्या निवडणुकांमध्ये याच अभ्यासाच्याद्वारे आपण कोणाला कुठे ठेवायचं हे नक्की ठरवूयात. जय हिंद, जय भारत.